महाराष्ट्रात अनलॉक बाबतचा आदेश अखेर निघालेला आहे। निर्बंधासाठी निश्चित करण्यात आलेले 5 स्तर आहेत। पहिल्या स्तरातील जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा, तर राज्यातील स्तरनिहाय अनलॉक बाबतचे आदेश अखेर जारी करण्यात आलेले आहे। यात अमरावतीचा समावेश 3ऱ्या स्तरावर आहे। काय आहे 3रा स्तर बघूया। महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार 3ऱ्या टप्प्यात अमरावती जिल्ह्यात काय सुरू राहील बघूया। अत्यावश्यक दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील। इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत खुली राहील। मॉल्स आणि थिएटर सर्व बंद राहतील। सोमवार ते शुक्रवार हॉटेल 50% खुली राहतील। दुपारी 2 पर्यंतही खुली राहतील। त्यानंतर पार्सल सुविधा असेल। ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील। लोकल आणि रेल्वे बंद राहतील। मॉर्निंग वॉक, मैदाने, सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत मुभा असेल। खासगी आणि शासकीय कार्यालय 50% क्षमतेने सुरू राहतील। आउटडोअर खेळ सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 5 ते 9 पर्यंत सुरू असतील। स्टुडिओ चित्रीकरणालाही परवानगी, मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल। मनोरंजन कार्यक्रम 50% दुपारी 2 पर्यंत खुले असणार। हे सोमवार ते शुक्रवार या वेळेत घ्यावे लागतील। लग्न सोहळे 50 लोकांच्या क्षमतेने, तर अंत्यविधी 20 लोकांच्या उपस्थितीत राहण्याची मुभा असेल। बांधकाम दुपारी 2 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे। शेतीविषयक सर्व कामे करता येईल। ई-कॉमर्स दुपारी 2 पर्यंत सुरू असेल। जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील। महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार 3रा टप्पा जाहीर केला असून जिल्हाबंदील कार्यालयातून आदेश यायचे आहे। 3ऱ्या गटातील जिल्हे अकोला, अमरावती, बीड, वाशिम, यवतमाळ सरकारने दिलेली पॉझिटिव्हिटी रेट बघूया। आता बघूया संपूर्ण महाराष्ट्रातील इतर अनलॉक बाबतचे आदेश। महाराष्ट्र अनलॉक बाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेली माहिती अखेर खरी ठरली आहे। याबाबतचा आदेश पुढील प्रमाणे। कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथिल करण्यात येणार आहे। त्यासाठी एकूण 5 स्तर निश्चित करण्यात आलेले आहेत। यातील 5% कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या आणि 25% कमी ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे निर्बंधमुक्त राहणार आहेत। तर 5% पॉझिटिव्हिटी दर व 25 ते 40% ऑक्सिजन बेड्स भरलेले आहेत अशा जिल्ह्यातही मोठा दिलासा मिळणार आहे। दरम्यान दर गुरुवारी निश्चित निकषानुसार स्थिती आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात येणार असून त्या आधारावर कुठे निर्बंध कमी करायचे आणि कुठे वाढवायचे याबाबतचे नवे आदेश लागू केले जाणार आहे। या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे सोमवारपासून होईल असे नमूद करण्यात आलेले आहे। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जी माहिती दिली होती ती खरी निघाली आहे। जो आदेश जारी करण्यात आलेला आहे त्यात तसे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत। 4 जून या तारखेला हा आदेश मध्यरात्रीच्या सुमारास हाती आला आहे। या आदेशानुसार निर्बंधात 5 स्तर तयार करण्यात आलेले आहेत। यात पहिल्या 2ऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। दर आठवड्याला कोरोना स्थितीनुसार जे जिल्हे बदलणार आहेत। पहिला स्तर कोरोना पॉझिटिव्हिटी दर 5% आणि 25% कमी ऑक्सिजन बेड भरलेले असतील असे जिल्हे। पहिल्या स्तरातील जिल्हे अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे आणि गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, ठाणे आणि वर्धा। दुसरा स्तर पॉझिटिव्हिटी दर 5% आणि 25 ते 40% ऑक्सिजन बेड्स भरलेले आहेत असे जिल्हे। दुसऱ्या स्तरातील जिल्हे औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी। तिसरा स्तर पॉझिटिव्हिटी दर 5 ते 10% किंवा 40% अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे। तिसऱ्या स्तरातील जिल्हे अकोला, अमरावती, बीड, पुणे, वाशिम आणि यवतमाळ। चौथा स्तर पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20% दरम्यान किंवा ऑक्सिजन बेड 60% अधिक भरलेले आहेत असे जिल्हे। चौथ्या स्तरातील जिल्हे रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग।
पाचवा स्तर पॉझिटिव्हिटी दर 20% अधिक किंवा 75% अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे। पाचव्या स्तरातील जिल्हे कोल्हापूर। पहिला स्तर या भागात सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार। मॉल्स, थिएटर, मल्टीप्लेक्स, नाट्यगृहे सुद्धा नियमितपणे सुरू राहतील। रेस्टॉरंट्सनाही परवानगी। लोकल सेवा पूर्ववत होईल, मात्र स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा असेल। सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुले राहतील। वॉकिंग आणि सायकलिंगलाही परवानगी असेल। सर्व खाजगी कार्यालये उघडण्याचीही मुभा। शासकीय कार्यालयातही 100% कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील। विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल। लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील। जिम, सॅलॉन, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी। सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल। या भागातही जमावबंदी नसेल। दुसरा स्तर यात जे जिल्हे असतील तेथे सर्व प्रकारची दुकाने पूर्ण वेळ सुरू राहतील। मॉल्स, थिएटर, मल्टीप्लेक्स, नाट्यगृहे 50% क्षमतेने सुरू। रेस्टॉरंट्सनाही 50% क्षमतेने परवानगी असेल। लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच असेल। सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुले राहतील। वॉकिंग आणि सायकलिंगलाही परवानगी असेल। सर्व खाजगी कार्यालये उघडण्याचीही मुभा। शासकीय कार्यालयही 100% कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील। विविध खेळांसाठी सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 अशी वेळ राहील। चित्रीकरण नियमितपणे करता येईल। सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना 50% उपस्थितीची मर्यादा असेल। लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसन क्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त 100 जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल। अंत्यविधीसाठी कोणतेही बंधन नसेल। बैठका, निवडणूक यावरही कोणतेच बंधने नसतील। जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना 50% क्षमतेने परवानगी असेल। सार्वजनिक वाहतूक सेवा 100% क्षमतेने सुरू होईल। आसन क्षमते इतकेच प्रवासी प्रवास करू शकतील। या भागात जमावबंदी लागू असेल। स्तर क्रमांक 3 मध्ये सायंकाळी 4 वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक दुकाने खुली ठेवण्यास मुभा असेल। इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू, तर विकेंडला बंद राहतील। स्तर क्रमांक 4 मध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने 4 वाजेपर्यंत सुरू राहतील, तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने पूर्णपणे बंद राहील। स्तर क्रमांक 5 मध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू राहतील, तर विकेंडला मेडिकल सोडून बाकी सर्व दुकाने बंद राहतील।